पत्रकार बांधवांचा गौरव करण्याचा दिवस पत्रकार दिन। पत्रकार दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्र येऊन समाज प्रबोधन, लोकजागृती व निर्भीड पत्रकारितेचे कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करीत आहोत। ही अत्यंत पत्रकार दिनानिमित्त जो सन्मान केलाय त्याबद्दल मी प्रथम आमच्या सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो। या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते प्रवरा बँकेचे संचालक आदरणीय कोतकर काका, कम्प्युटर काय असतं ते शिकवलं असे आमचे गुरुवर्य गुलाब सर, आमचे अनप सर, दुसरे माझे आमचे म्हणजे मी त्यांचा विद्यार्थी आहे अनप सर, आमचा ग्रुपचा माझे गुरुवर्य अनप सर त्यांनी सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आता माझ्यापेक्षा आपल्या लेखणीतून आपण बरंच समाजासमोर आपण मांडलेलं आहे आणि ह्या लेखणीची जी ताकद आहे ही ताकद सर्व जनसामान्याच्या अंतःकरणामध्ये, जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी ताकद आहे। या देशाला इंग्रजाकडून स्वातंत्र्य मिळत असताना, या देशाला इंग्रजाकडून स्वतंत्रता मिळत असताना या देशामधील काही पत्रकारांनी, म्हणजे जे तत्कालीन या देशामध्ये जे वृत्तपत्र चालत होते, मग ते इंग्लिशमध्ये असतील किंवा मराठीमध्ये असतील, हिंदीमध्ये असतील, त्यामध्ये जर आपण तत्कालीन पत्रकारांचा जर अभ्यास केला तर या देशाला जे स्वातंत्र्य मिळत असताना ज्यांनी बोटचेपीची भूमिका घेतली आणि बोटचेपीच्या भूमिकेमुळे या देशामध्ये इंग्रजांचे जे कायदे आहेत ते कायदे जशाच्या तसे आपल्या देशामध्ये राहिले। म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळत असताना 1935चं जे काही करार झाले होते त्या करारानुसार या देशाला स्वातंत्र्य अपेक्षित होतं। म्हणजे या देशामधून इंग्रजांची जी सत्ता आणि कायदे या देशातून पूर्णतः जाणं अपेक्षित होतं, परंतु त्या तत्कालीन पत्रकारांनी याबाबत देशाच्या जनतेसमोर हे विषय मांडले नाही आणि नाईलाजास्तव या देशामध्ये ट्रान्सफर ऑफ पॉवर या देशामध्ये लागू झालं। म्हणजे या देशामध्ये, या देशातील जनतेला, सर्वसामान्य जनतेला आणि लोकशाहीला जर मजबूत ठेवायचं असेल तर पत्रकार हा या देशातील सर्वात महत्त्वाचा खांब आहे, पिलर आहे, या देशातील सर्वात महत्त्वाचा पिलर आहे। आणि हा जर पिलर डगमगला तर या देशामध्ये आजची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती जी उभी राहिलेली आहे, भ्रष्टाचाराची परिस्थिती, ही परिस्थिती मी आरोप करतो का ही पत्रकाराने बोटचेपीची भूमिका घेतल्यामुळं ही भ्रष्टाचाराची भूमिका आज जिवंत राहिलेली आहे। आणि मजूर हे लोक या भ्रष्टाचाराच्या विळख्यात आज रोजी जळत आहे। आणि आताच पत्रकार बंधूंनी सांगितलं की जाताना मागं पुढं पल्सर असतात, म्हणजे या देशामध्ये जो पत्रकार, जो विचाराचा स्तंभ आहे, जसं न्यायपालिकाचा स्तंभ आहे, विधायिकेचा स्तंभ आहे, तसा प्रसार माध्यमाचा सुद्धा एक स्तंभ आहे। आणि या स्तंभाला या देशामध्ये प्रोटेक्शन नाहीये, जसं आता इथं बोलल्या गेलं की प्रोटेक्शन नाही, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट सुद्धा नाहीये। मग पत्रकार प्रोटेक्शन ऍक्ट आणण्यासाठी आपल्या लेखणीतून आपण राजकारण्यांना बाध्य केलं पाहिजे की आमचं सुद्धा प्रोटेक्शन ऍक्ट झाला पाहिजे। पत्रकारांना आपले विचार मांडण्यासाठी प्रोटेक्शन ऍक्ट या देशामध्ये आला पाहिजे, या संसदेने त्यावर भाष्य केलं पाहिजे।
आणि म्हणून आपण सर्व पत्रकार बंधू याविषयी जागरूक आहात. दुसरी एक बाब आहे की पत्रकारांना मानधन नाही. ग्रामीण पत्रकार हे आपलं जीवन स्वतःच्या शेतीवर असेल किंवा छोट्या मोठ्या व्यवसायावर असेल आपल्या कुटुंबाला पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आता एखाद्या पत्रकाराला शेती नाहीये, उपजीविकेचं साधन नाहीये, परंतु त्याची पत्रकारिता ही तीक्ष्ण आहे, त्याची पत्रकारिता ही तीक्ष्ण आहे. मग त्याला बी आपल्या संसारामध्ये पुढे जाण्याची अपेक्षा आहे. त्याचेही मुलं क्लिअर झाले पाहिजे जाण्याच्या अपेक्षा आहे. म्हणजे पत्रकारांना पुढे नेण्यासाठी एक ठराविक प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मान्य श्री कोतकर साहेब, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान सदस्य आणि उत्स्फूर्त अशा पद्धतीने या कार्यक्रमाची रूपरेषा आखणारे मान्य श्री वसंतराव सातरकर, समर्थ कापसावरे, भोसले, ज्ञानेश्वर साबळे, राजेंद्र पिंपळे, लखन गावाने, कोणीराम नेहे पाटील, शंकर सोनवणे, संतोष मोल अंतरे, अंकुशबाई तांबोळी, कैलास विखे पाटील, किशोर वाघमारे, अनिल वागचावरे, सौ चैताली वृक्षनाथ हरदे, भगवान लांडे, शरद धमक, श्री सीताराम चांडे, गावडे संदीप पाटील, वैभव ताजने आणि उपस्थित सर्व मान्यवर, आज ज्ञानदीप वाचनालय आणि एकलव्य भिल्लश्रीच्या वतीने आज पत्रकारांचा जो सन्मान सोहळा ठेवला आहे, आज जो पत्रकारांचा सन्मान होत आहे, ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. संपूर्ण राज्यामध्ये काम करत असताना ज्यावेळी आम्ही भिल्ल समाजाची बाजू घेऊन जे संघर्ष करतो, प्रत्येक शासकीय दरबारी जेव्हा संघर्ष होतो त्यावेळी सर्वात प्रथम आमचा जो संपर्क होतो तो पत्रकारांबरोबर. ज्यावेळी संघर्ष होतो, ज्यावेळेस खरं खोटं ज्यावेळी विचारणा आम्हाला होते, तेव्हा शासकीय अधिकारी आम्हाला विचारत नाही, सर्वात प्रथम आमच्या समोर येतो पत्रकार. त्यावेळेस आम्हाला सर्वात अगोदर प्रश्न विचारला जातो, ही घटना खरी आहे की खोटी आहे. आणि मला याबाबत सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी राज्यामध्ये काम करतो त्यावेळेस पत्रकारांनी जे मला सहकार्य केलं आहे, पत्रकार जे मला जी माझी बाजू मांडतात, जी आदिवासीची बाजू मांडतात, त्यामधूनच आज आदिवासी संघटना एवढी मोठी झाली आहे. आणि आदिवासींचे प्रश्न घेऊन ज्या अनुषंगाने किंवा ज्या धडाडीने आम्ही लढतो त्यापेक्षा आमची बाजू मांडण्याचं काम हे पत्रकार करतात. त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांना माझ्या या संघटनेच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. त्यांचे या ठिकाणी मी ऋणी आहे की आज आदिवासी संघटनेला एवढं मोठं पत्रकारांनी केलं आणि प्रत्येकाने खरी खोटी बाजू समाजासमोर मांडली, याचा मला खूप अभिमान आहे. आणि सर्वात मोठा अभिमान असा आहे की आज या पद्यकृषी पत्रकारांचा जो माझ्या हस्ते जो सत्कार होत आहे, ही माझ्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. तेव्हा या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर, माझे पत्रकार बंधू, वेळात वेळ काढून आपण आलात आणि जे सत्कार स्वीकारले, यापुढे आपण या पंचकृषीत नाव खूप मोठे करावे, पत्रकारितेमध्ये यापेक्षा मोठी धडाडी घ्यावी अशी सर्वांच्या वतीने मी विनंती करतो. आणि माझ्या एकलव्य भिल्लश्रीच्या वतीने आपल्या पुढील वाटचालीत अभिनंदन आणि आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.